टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। मुंबईतील धरणातील पाणीसाठा एकीकडे कमी होतोय, दुसरीकडे मुंबईमध्ये काही ठिकाणी पाणी जे आहे ते कमी दाबाने पुरवठा होत आहे। तर आपण पाहतोय की मुंबईमध्ये 9 तारखेपासून टँकर असोसिएशनच्या वतीने संप पुकारण्यात आलेला आहे। त्यामुळे मुंबईतील काही भागांमध्ये ज्या ठिकाणी टँकरनं पाणी पुरवठा केला जातो त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई निर्माण होत असल्याच्या नागरिकांनी तक्रारी केलेल्या आहेत। आणि आपण पाहतोय की वरळी, दादर त्यासोबतच प्रभादेवी परिसरामध्ये जे आहे ते ठिकठिकाणी अशा पद्धतीने पाण्याचे टँकर जे आहेत ते उभे असल्याचे आपल्याला पाहायला मिळते। मुंबईतील विहिरी आणि बोरवेलमधून पाणी काढण्याआधी केंद्रीय भूजल प्राधिकरणाकडून ना हरकत प्रमाणपत्र घेत नसल्याने महानगरपालिकेने जे आहे ते टँकर असोसिएशनला आणि टँकर मालकांना जे आहे ते पत्र दिली होती, त्यांना नोटिसा दिल्या होत्या। आणि त्याचा निषेध म्हणून जे आहे ते टँकर असोसिएशनच्या वतीने जे आहे ते 9 तारखेपासून बेमुदत संपाची घोषणा करण्यात आली। काल केंद्रीय भूजल मंत्री जे आहेत ते मुंबईच्या दौऱ्यावर होते, त्याच दरम्यान टँकर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी जे आहे ते त्यांची भेट देखील घेतली। परंतु जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य झाल्याच्या मुख्यमंत्री पत्रकार परिषद घेऊन माहिती देत नाहीत आणि पत्र देत नाहीत तोपर्यंत आम्ही हा संप मागे घेणार नाही, अशी माहिती जी आहे ते टँकर असोसिएशनच्या वतीने देण्यात आली होती। त्यामुळे आजच्या दिवशी देखील हा संप जो आहे तो संप सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्याचाच भाग म्हणून आपण पाहतोय की प्रभादेवी परिसरामध्ये जे एका रांगेत जे आहेत ते अनेक पाणी टँकर लागले असल्याचे आपल्याला पाहायला मिळतात। आपण जर पाहायला गेलं तर मुंबईमध्ये ठिकठिकाणी टँकरने जो आहे तो पाणी पुरवठा करण्यात येतो, कारण मुंबईमध्ये ठिकठिकाणी कमी दाबाने जे आहे ते पाणी पुरवठा होत आहे। आणि त्या काही ठिकाणी कमर्शियल भागांमध्ये आणि काही ठिकाणी जे आहे ते टँकरनं पाणी पुरवठा केल्यानंतरच मुंबईकरांची तहान भागते। त्या पार्श्वभूमीवरती आपण पाहतोय की मुंबईमध्ये ठिकठिकाणी पाणी असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि ठिकठिकाणी असे टँकर जे आहेत ते उभे असल्याचे पाहायला मिळत आहे। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावरती काय ठोस भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण की काल आपण पाहिलं तर मुख्यमंत्र्यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले होते की ज्या पद्धतीने हा टँकरचा संप सुरू आहे त्याच्यावरती व्यवस्थित लक्ष ठेवून राहा आणि लवकरात लवकर तोडगा काढा, असं मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले होते। परंतु काल मुख्यमंत्र्यांनी माहिती देऊन देखील टँकर असोसिएशनच्या वतीने अजून देखील संप मागे घेण्यात आलेला नाही। हा संप असाच सुरू आहे, त्याच्यामुळे टँकर असोसिएशनची आता पुढील भूमिका काय असेल हे पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरामॅन गणेश राठेसह निवृत्ती वावर, TV9 मराठी, मुंबई।